चला तर फ्रेंड, आज बनवू आपण स्ट्रॉबेरीचा ज्यूस. चला बघू स्ट्रॉबेरीचा ज्यूस कसा बनवायचा. तर इथं स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत मी साधारणतः 1 किलो, पण मी तेवढी नाही वापरणार आहे, मी अर्धीच वापरणार आहे. ते आता मी धुवून घेते. तर आपल्याला धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ, आणि त्याच्या पाठीमागून जे हिरवी पानं आहेत ती काढून टाकायची आहेत. स्ट्रॉबेरीचा सीझन चालू झाला म्हटल्यानंतर ज्यूस तर व्हायलाच पाहिजेत, म्हणून आज स्ट्रॉबेरीचा ज्यूस बनवायचं चालू आहे माझं. आणि ही अशी पाणी काढून झालेले आहेत. आता स्ट्रॉबेरी आपण कट करून टाकू शकता, नाही तर हाताने असे फोल्ड करून आपण टाकू शकतो. आता हे मिक्सरला लावते मी. आपल्याला त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे, साखर टाकायची आहे. साखर दूध टाकून मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर मी साखर दूध टाकून मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि आता स्ट्रॉबेरीचा ज्यूस झालेला आहे. पण त्याआधी आपल्याला तो गाळावा लागेल. ते गाळण्यासाठी मी घेत आहे पुरणाची जाळी. पुरणाच्या जाळीनं अगदी व्यवस्थित गाळला जातो. पुरणाच्या जाळीनं गाळण्यासाठी आपल्याला खाली पसरट भांडं घ्यावं लागेल, तर आपला तो ज्यूस त्याच्यामध्ये व्यवस्थित पडला जाईल. छोटं भांडं घेतलं तर त्याच्यातून नाही खाली सगळं पसरवला जाईल, म्हणून आपल्याला असं पसरट पातेलं घ्यायचं आहे. त्याच्यावरती पुरणाची जाळी ठेवायची आहे आणि आपण तो ज्यूस गाळून घेणार आहे. आता बघा, मी खाली पसरट पातेलं ठेवलं आहे आणि त्याच्यावर आता मी गाळून घेत आहे. त्याच्यामुळं अजिबात बाजूला जाणार नाही. तेवढ्या भागातच तो आपला पसरला जाईल आणि खाली आपलं पातेल्यामध्ये खाली येऊन जाईल ज्यूस. यासाठी मी जवळजवळ अर्धा लिटर दूध वापरलं आहे आणि जवळजवळ अर्धा किलोचं स्ट्रॉबेरी वापरली आहे. आणि गोड आपल्याला हवे तेवढेच आपण साखर टाकणार आहे. तर हे जे आपण गाळून घेतो, जो उरलेला जाड आहे ना स्ट्रॉबेरी, ते परत आपण त्याच्यामध्ये टाकून दूध टाकून बारीक करून घेणार आहे आणि परत आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे. तर तुम्हाला स्ट्रॉबेरी ज्यूस कसा वाटला? आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.